नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणती आहेत ते पाहणार आहोत। त्याचप्रमाणे अर्ज कुठे करायचा आणि किती दिवसात तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार यासंबंधीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। यामध्ये ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, पासपोर्ट, RSBY कार्ड, वॉटर बिल म्हणजेच तुमची नळपट्टी, आधार कार्ड, वोटर ID कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो, प्रॉपर्टी टॅक्स, केंद्र किंवा राज्य सरकारी ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून लागणार आहे। आता पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट, वॉटर बिल म्हणजेच नळपट्टी, रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर ID कार्ड, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स 712 व 8A यापैकी कोणताही एक तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून कागदपत्र लागणार आहे। जे इतर कागदपत्र आहेत त्यामध्ये तुम्हाला वडिलांच्या जातीचा पुरावा किंवा नातेवाईक जात प्रमाणपत्र, अर्जदाराच्या मूळ पत्त्यावरील जात प्रमाणपत्र, विवाहित महिलांकरता माहेरकडील जातीचा पुरावा या ठिकाणी ही जी आहेत ती कागदपत्र तुम्हाला इतर कागदपत्रामध्ये लागणार आहेत। आणि जी आवश्यक अनिवार्य कागदपत्र आहेत त्यामध्ये तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, स्वयं घोषणापत्र ही जी 3 कागदपत्र आहेत ती तुम्हाला अनिवार्य असणार आहेत। आणि हे कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत, मिळवायचे आहेत। आणि तुम्हाला आपले सरकार महा ऑनलाईन हे जे पोर्टल आहे यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे। हे अर्ज करून झाल्यानंतर तुमचं जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला 21 दिवसांमध्ये मिळणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवायचं आहे आणि इतर मित्रांपर्यंत देखील शेअर करायचं आहे। आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।